नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार या माध्यमातून आज मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची असावी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. होणार म्हणून लोक वाट बघत असताना गेले 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आणि महापालिकेवर आता नगरसेवक निवडून आलेले आहेत. 227 नगरसेवकापैकी बहुमताचा आकडा 114 आहे, परंतु कुठल्याच एका पक्षाला 114 आकडा गाठता आला नाही. तरी महायुती म्हणून शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढवली आणि त्यांच्या जवळजवळ 118 सीट्स निवडून आलेले आहेत. आणि म्हणजे बहुमत हा महापालिकेचा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेकडे आहे हे स्पष्ट आहे. असं असताना शिंदे सेनेने आपले 29 नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीवर केला आणि महापौर आपला असावा हा त्यांचा हेतू आहे. या हेतूला कुठेतरी बगल देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. त्यामुळं महायुतीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेतरी मतभेद आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं जरी असलं, शिवसेना, उद्धव गट आणि मनसे ज्या तडफेने मुंबई महापालिकेची निवडणूक लढली आणि त्यांना 65 सीट्स आल्या, त्यावरून मुंबई महापालिकेमध्ये मराठी माणूस जागृत आहे आणि मराठी माणसाने विरोधी पक्षामध्ये बसण्याचं काम उद्धव सेनेकडे दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता उद्धव सेने आता गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि आपला पक्ष आणि अस्तित्व ठेवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेला तोडून शिवसेनेला कमकुत करण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची सत्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टी एककल्ली ह्या महापालिकांवर आता वजन ठेवून आहे. जवळजवळ 25 महापालिका त्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. असं असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही वाद आहे खुर्चीवरनं. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पाहिजे, ते मराठा समाजाचे आहेत आणि फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत. RSSचा पाठिंबा असल्यामुळं फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. तसं पाहिलं तर ब्राह्मण समाजाचे 4 ते 5च आमदार असू शकतात. असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पाहतात आणि त्यांनी ठाणे जिल्हा हा संपूर्ण एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. आणि त्यांचं जे काही शहर विकास खातं आहे, जे मालाधार खातं आहे, त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये शहाने त्यांच्यामध्ये सुलह केलेला आहे आणि त्यामुळं त्यांचा सुलह दिल्लीमध्ये मिटू शकतो. आणि त्यामुळं जे पत्रकाराने काही दिवस उठवलेलं रान आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं शिंदे सेनेचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो काही विसंगत दाखवलेला आहे, ते तकलादू विसंगत आहे. याला विरोधी पक्षाने देखील किंवा जनतेने लक्ष देऊ नये. विशेष करून उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. उद्धव ठाकरेंचं शिवसेना याला लोकमत आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आगामी काळात आपला पक्ष टिकून ठेवणं आणि वाढवणं या दृष्टीनं शिवसेनेनं आता पावलं उचलली पाहिजेत. त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपलं पावलं उचलली पाहिजेत. मग त्यांनी आता कुठल्याही दृष्टीनं मग शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा विचार करू नये किंवा काँग्रेसचा विचार करू नये किंवा मनसेचा विचार करू नये किंवा भारतीय जनता पार्टीचा त्यांचा विचार करू नये किंवा शिंदे सेनेचा देखील त्यांनी विचार करू नये. आगामी काळात विरोधी पक्ष म्हणून शिवसेना, उद्धव गट यांना 65 जे काही उमेदवार नगरसेवक निवडून दिले आहेत, त्याचा अर्थ शिवसेनेला विरोधी पक्ष भागामध्ये बसण्याचा एक मॅन्डेट या मुंबई प्रांतातील लोकांनी दिलेला आहे. मुंबई आणि त्या परिसरातील MI जो रिजन आहे, शहरी विभाग आहे, या विभागामध्ये विशेष करून उद्धव ठाकरे यांनी लक्ष केंद्रित करावा आणि सर्वात प्रथम आपल्या पक्षाचं अस्तित्व ठेवण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महापौर कोण बसावा याकडे लक्ष न देता आपल्या पक्षाचं हित कशा दृष्टीनं बघता येईल हे बघावं. आणि उद्धव सेनेने प्रसंगी भारतीय जनता पार्टीचं महापौर जर बसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यास काही हरकत नाही आणि सदनामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी आपलं मत नोंदवावं, आपलं फॉर्म भरावा आणि निवडणूक लढवावी.
कोण गैरहजर राहील काय राहील या गोष्टीचा न विचार करता उद्धव ठाकरेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर बसावा या दृष्टीनं विचार न करता आपण आपल्या पक्षाचं अस्तित्व कशा प्रकारे ठेवणं गरजेचं आहे या दृष्टीनं विचार करावा. प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या फडणवीसशी जुळून घ्यावं, कारण देवेंद्र फडणवीस आणि शहा यांच्यामध्ये वाद चालू आहे. याचा फायदा उचलून फडणवीस यांची जुळवणूक करून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकून ठेवावं. आगामी काळात त्याचं प्रचिती येऊ शकते. आम्ही यानंतर आपला पक्ष अस्तित्वात राहिल्यानंतर आगामी 29च्या निवडणुकीमध्ये आपण त्या दृष्टीनं उभं राहावं आणि जास्तीत जास्त खासदार लोकसभेमध्ये आणावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.